पालम येथे मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने मृत्यू झाला। ही घटना गुरुवारी दुपारी शिरपूर शिवारात घडली। चंद्रकांत अंकुश आव्हाड, वय वर्ष 21, राहणार सायळा, तालुका पालम असे मृताचे नाव आहे। चंद्रकांत आव्हाड हा शिरपूर येथे मामाच्या गावी शेत मशागतीच्या कामासाठी आला होता। गुरुवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे शेतातील कामे करण्यासाठी गेला होता। दरम्यान जमिनीलगत लोंबकळलेल्या स्थितीत असलेल्या महावितरणाच्या विद्युत तारांना स्पर्श होताच चंद्रकांत आव्हाडचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती चुलत मामा नागनाथ लांडे, परसराम लांडे यांनी तात्काळ पोलीस व ग्रामस्थांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वीज प्रवाह खंडित केला। चंद्रकांत यास पालम ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। यावेळी ग्रामस्थांनी महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पालम पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला। यावेळी पोलीस निरीक्षक सतीश दोनकलवार यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांची समजूत काढली। त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। तपास पोलीस हवालदार RR येसुरकर हे करत आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।